नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण भारतीय राज्यघटना घटनेची निर्मिती भाग 2 हा विषयावर व्हिडिओ बनवत आहे। तर आपला भाग 1 तुम्हाला खूप आवडलेला दिसतोय, त्यामुळे भाग 2 चा व्हिडिओ बनवतोय। ठीक आहे, घटनेची निर्मितीवर एकूण 25 महत्त्वाचे प्रश्न मी यामध्ये टाकलेले आहेत, तर तुम्हाला प्रश्न खूप आवडतील। तर चला मित्रांनो, सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला। पहिला प्रश्न आहे, संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? लक्ष द्या, संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? तर ऑप्शन ए आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन बी आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन सी आहे जवाहरलाल नेहरू आणि ऑप्शन डी आहे BN राव। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी BN राव। लक्ष द्या मित्रांनो, ऑप्शन डी BN राव। पुढील प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्य होत्या? लक्ष द्या, संविधान सभेच्या सदस्य कोण होत्या येथे विचारलंय। तर ऑप्शन ए आहे विजयालक्ष्मी पंडित, ऑप्शन बी आहे सुचेता कृपलानी, ऑप्शन सी आहे सरोजिनी नायडू आणि ऑप्शन डी आहे वरील सर्व। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व। तर संविधान सभेच्या सदस्य तिन्ही होत्या। लक्ष द्या, विजयालक्ष्मी पंडित देखील होत्या, सुचेता कृपलानी आणि सरोजिनी नायडू देखील होत्या। तर पुढील प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे। तर ऑप्शन ए आहे संविधानाचा मसुदा डॉक्टर BR आंबेडकरांनी, ऑप्शन बी आहे संविधान सभेचे अध्यक्ष आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन सी आहे संविधान सभा सदस्य होते महात्मा गांधी आणि ऑप्शन डी आहे उद्दिष्टांचा ठराव। ठीक आहे, ऑप्शन डी आहे उद्दिष्टांचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू। तर यामधली चुकीची जोडी आहे ऑप्शन सी संविधान सभा सदस्य महात्मा गांधी, ही आहे चुकीची जोडी आणि ह्या तिन्ही जोड्या बरोबर आहेत। लक्ष द्या मित्रांनो, तिन्ही जोड्या बरोबर आहेत। पुढील प्रश्न आहे चौथा, खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय संविधान मसुदा समितीची नव्हती? लक्ष द्या, मसुदा समितीची नसणारी व्यक्ती। तर ऑप्शन ए आहे डॉक्टर KM मुन्शी, ऑप्शन बी आहे पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन सी आहे N गोपाल स्वामी अय्यगार आणि ऑप्शन डी आहे श्री DP खेतान। लक्षात ठेवा, ऑप्शन डी आहे श्री DP खेतान। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पंडित जवाहरलाल नेहरू। ठीक आहे मित्रांनो, पुढील प्रश्न आहे पाचवा, भारताचे संविधान तयार करण्यासाठी संविधान सभा डॅश डॅश निर्माण झाली। तर ठीक आहे, ऑप्शन ए आहे 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेन्वये, ऑप्शन बी आहे 1947च्या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यान्वये आणि ऑप्शन सी आहे हंगामी सरकारच्या ठरावान्वये आणि ऑप्शन डी आहे भारताच्या राष्ट्रीय काँग्रेस द्वारा। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेन्वये। लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन ए। पुढील प्रश्न आहे सहावा, भारतीय राज्यघटना डॅश डॅश रोजी स्वीकारण्यात आली। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सगळ्यांना हा प्रश्न माहीत असणं खूप गरजेचं आहे। तर ऑप्शन ए आहे 26 नोव्हेंबर 1949 रोजी, ऑप्शन बी आहे 26 डिसेंबर 1949 रोजी, ऑप्शन सी आहे 26 जानेवारी 1949 रोजी आणि ऑप्शन डी आहे 26 जानेवारी 1950 रोजी। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 26 नोव्हेंबर 1949 रोजी। तर भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आलेली आहे। पुढील प्रश्न आहे सातवा, भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्ष द्या प्रश्नांकडे। तर ऑप्शन ए आहे 8 डिसेंबर 1946 ला, ऑप्शन बी आहे 9 डिसेंबर 1946 ला, ऑप्शन सी आहे 15 डिसेंबर 1946 रोजी आणि ऑप्शन डी आहे 15 ऑगस्ट 1947 रोजी। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 9 डिसेंबर 1946 रोजी। लक्ष द्या मित्रांनो, 9 डिसेंबर 1946 रोजी काय झाले? घटना समितीचे पहिले अधिवेशन। ठीक आहे, लक्ष द्या। पुढील प्रश्न आहे आठवा, पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले आहे? इंटरेस्टिंग प्रश्न आहे मित्रांनो। ऑप्शन ए आहे K संथानम, ऑप्शन बी आहे अब्दुल कलाम आझाद, ऑप्शन सी आहे जॉन मथाई आणि ऑप्शन डी आहे फ्रॅंक अँथोनी। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी फ्रॅंक अँथोनी। ठीक आहे, पुढील प्रश्न आहे नववा, डॅश डॅश हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते। तर भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?
ऑप्शन ए आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन बी आहे वल्लभभाई पटेल, ऑप्शन सी आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि ऑप्शन डी आहे पंडित जवाहरलाल नेहरू. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा ऑप्शन सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढील प्रश्न आहे 10वा. भारतातील संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर ऑप्शन ए आहे के.एम. मुन्शी यांनी, ऑप्शन बी आहे मानवेंद्रनाथ रॉय यांनी, ऑप्शन सी आहे मोतीलाल नेहरू यांनी आणि ऑप्शन डी आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मानवेंद्रनाथ रॉय यांनी. तर यांनी काय केलेलं आहे? भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम मांडलेली आहे. तर पुढील प्रश्न आहे 11वा. संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद कशात करण्यात आलेली आहे? इंटरेस्टिंग प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर ऑप्शन ए आहे कॅबिनेट मिशन प्लॅन, ऑप्शन बी आहे ऑगस्ट ऑफर, ऑप्शन सी आहे क्रिप्स तरतुदी आणि ऑप्शन डी आहे माउंट बॅटन योजना. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कॅबिनेट मिशन प्लॅन. ऑप्शन ए कॅबिनेट मिशन प्लॅन. पुढील प्रश्न आहे 12वा. संविधान सभेची उद्देश पत्रिका कोणी मांडली आहे? लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर ऑप्शन ए आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी, ऑप्शन बी आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी, ऑप्शन सी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि ऑप्शन डी आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. ठीक आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे 13वा. संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? लक्षात ठेवा. तर ऑप्शन ए आहे सच्चिदानंद सिन्हा यांची, ऑप्शन बी आहे बी.एन. राव यांची आणि ऑप्शन सी आहे एच.सी. मुखर्जी यांची आणि ऑप्शन डी आहे सरदार पटेल यांची. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एच.सी. मुखर्जी यांची. तर एच.सी. मुखर्जी यांची काय करण्यात आले होते? संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. ठीक आहे मित्रांनो. प्रश्न 14वा. भारताच्या पहिल्या कायदेमंडळाचे अध्यक्ष कोण होते? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. तर ऑप्शन ए आहे एच.सी. मुखर्जी हे होते, ऑप्शन बी आहे जी.व्ही. मावळणकर हे होते, ऑप्शन सी आहे राजेंद्र प्रसाद हे होते आणि ऑप्शन डी आहे जे.बी. कृपलानी हे होते. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जी.व्ही. मावळणकर हे होते. तर हे कोण होते? भारताच्या पहिल्या कायदेमंडळाचे अध्यक्ष होते. पुढील प्रश्न आहे 15वा. घटनेतील कोणत्या तरतुदी भारतीय शासन कायदा 1935 मधून घेतल्या आहेत? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ऑप्शन ए आहे प्रशासकीय, ऑप्शन बी आहे लोकसेवा आयोग, ऑप्शन सी आहे संघराज्य योजना आणि ऑप्शन डी आहे वरील सर्व. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. ठीक आहे, ऑप्शन डी वरील सर्व. पुढील प्रश्न आहे 16वा. ऑस्ट्रेलियाच्या घटनेमधून कोणत्या तरतुदी घेतल्या आहेत? लक्ष ठेवा, प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. तर ऑप्शन ए आहे व्यापार व वाणिज्य स्वातंत्र्य, ऑप्शन बी आहे समवर्ती सूची, ऑप्शन सी आहे न्यायव्यवस्था आणि ऑप्शन डी आहे ए व बी दोन्ही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ए व बी दोन्ही. ठीक आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे 17वा. संविधान सभेचे संवैधानिक सल्लागार कोण होते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर ऑप्शन ए आहे बी.एन. राव हे होते, ऑप्शन बी आहे गोपाल स्वामी अय्यगार हे होते, ऑप्शन सी आहे एच.एन. कुंझरू हे होते आणि ऑप्शन डी आहे सच्चिदानंद सिन्हा हे होते. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बी.एन. राव हे होते. ठीक आहे, तर बी.एन. राव हे कोण होते? संविधान सभेचे संवैधानिक सल्लागार. लक्षात राहील ना मित्रांनो. पुढील प्रश्न आहे 18वा. भारतीय संघराज्य व्यवस्था स्वीकारण्यामागचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे? तर ठीक आहे, ऑप्शन ए आहे सत्ता विभाजन, ऑप्शन बी आहे न्यायालयीन स्वातंत्र्य, ऑप्शन सी आहे पक्षविरहित लोकशाही आणि ऑप्शन डी आहे लोकशाही विकेंद्रीकरण. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी लोकशाही विकेंद्रीकरण. ठीक आहे. तर पुढील प्रश्न आहे 19वा. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व डॅश डॅशच्या राज्यघटनेवरून स्वीकारले आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या. ऑप्शन ए आहे अमेरिकेच्या राज्यघटनेतून, ऑप्शन बी आहे जर्मनीच्या, ऑप्शन सी आहे ऑस्ट्रेलियाच्या आणि ऑप्शन डी आहे फ्रान्सच्या. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून. ठीक आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे 20वा. भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्न पाठच करून ठेवा. ठीक आहे. ऑप्शन ए आहे 18 डिसेंबर 1946 रोजी, ऑप्शन बी आहे 9 डिसेंबर 1946 रोजी, ऑप्शन सी आहे 15 डिसेंबर 1946 रोजी आणि ऑप्शन डी आहे 15 डिसेंबर 1947 रोजी. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 9 डिसेंबर 1946 रोजी. लक्षात ठेवा मित्रांनो, 9 डिसेंबर 1946 रोजी काय झाले? तर भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन झाले होते. ठीक आहे.
पुढील प्रश्न आहे 21वा, भारताच्या राजचिन्हाखाली कोरलेले सत्यमेव जयते हे राष्ट्रीय ब्रीद कशातून घेतले आहे? तर याचे ऑप्शन्स पाहून घेऊयात. कंठ उपनिषदमधून, ऑप्शन बी आहे ऐतिहासिक उपनिषद, ऑप्शन सी आहे छंदोग्य उपनिषद आणि ऑप्शन डी आहे मुंडक उपनिषद. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मुंडक उपनिषद. पुढील प्रश्न आहे 22वा, भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या संसदीय पद्धतीत कोण खरा प्रमुख असतो? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन ए आहे राज्यपाल असतो, ऑप्शन बी आहे राष्ट्रपती असतो, ऑप्शन सी आहे पंतप्रधान असतो आणि ऑप्शन डी आहे मुख्यमंत्री असतो. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पंतप्रधान असतो. तर पंतप्रधान कोण असतो? भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या संसदीय पद्धतीत तो खरा प्रमुख असतो. ठीक आहे मित्रांनो. प्रश्न 23वा, भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? मित्रांनो या प्रश्नाला पाठच करून ठेवा. ठीक आहे. ऑप्शन ए आहे जे.बी. कृपलानी हे होते, ऑप्शन बी आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते, ऑप्शन सी आहे सरदार पटेल हे होते आणि ऑप्शन डी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद कोण होते? तर भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते. ठीक आहे मित्रांनो, लक्षात राहील ना. तर पुढील प्रश्न आहे 24वा, भारतीय संविधान निर्मितीवर कोणाचा विशेष प्रभाव आहे? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ऑप्शन ए आहे US घटना, ऑप्शन बी आहे ब्रिटिश घटना, ऑप्शन सी आहे भारतीय शासन कायदा 1935 आणि ऑप्शन डी आहे फ्रेंच घटनेतील स्वातंत्र्य व बंधुता या आदर्शाचा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भारतीय शासन कायदा 1935. ठीक आहे मित्रांनो. शेवटचा प्रश्न आहे 25वा, जवाहरलाल नेहरू कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? लक्षात ठेवा. तर ऑप्शन ए आहे संघराज्य अधिकार समिती, ऑप्शन बी आहे संघराज्य घटना समिती, ऑप्शन सी आहे राज्यांशी चर्चेसाठी समिती आणि ऑप्शन डी आहे वरील सर्व. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. मित्रांनो खालील प्रश्न तुमच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण हा प्रश्न घेतला होता, तर तो प्रश्न पाहूयात. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन ए आहे पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन बी आहे सच्चिदानंद सिन्हा, ऑप्शन सी आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि ऑप्शन डी आहे डॉक्टर B.R. आंबेडकर. तर आता या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. जर तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ कंप्लीट झाल्यावर ताबडतोब तो व्हिडिओ पहा आणि या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. आणि जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.